हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.2 क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स. तर वर्कबुक सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. वर्कबुक क्वेश्चन आन्सर्स. चला तर पाहून घेऊया. पहिला दिलेला आहे फर्स्ट वर्ड्स अँड मिनिंग्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? वर्ड्स अँड मिनिंग्स. फर्स्ट मिनिंग आहे नॉड. फर्स्ट मिनिंग आहे नॉड. नॉड म्हणजेच काय? आपलं जो हेड आहे अप अँड डाऊन करणं. आपलं जो हेड आहे, आपलं जे डोकं आहे ते वर आणि खाली करणं. नॉडचं मिनिंग आपण पाहून घेऊया. टू मूव युअर हेड अप अँड डाऊन. टू मूव युअर हेड अप अँड डाऊन. मूव म्हणजेच काय? फिरवणे. मूव म्हणजेच काय? फिरवणे. हेड. हेड म्हणजेच काय? डोके. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. आपलं जे डोकं आहे, आपलं जे हेड आहे अप अँड डाऊन करायचे, वर आणि खाली करायचे. नॉड मीन्स काय? आपलं जे हेड आहे वर आणि खाली करायचं. नेक्स्ट वन आहे ब्लिंक. नेक्स्ट वन आहे ब्लिंक. टू ओपन अँड शट युअर आईज व्हेरी क्विकली. डोळे उघड झाप करणे. ब्लिंक म्हणजेच काय? डोळे उघड झाप करणे. टू ओपन. ओपन म्हणजेच उघडणे. टू शट. शट म्हणजेच झापणे. युअर आईज. आईज म्हणजेच डोळे. व्हेरी क्विकली. फास्ट. क्विकली म्हणजेच काय? फास्ट, जलद, लवकर. लवकर डोळे उघड झाप करणं. उघड झाप करणे. ब्लिंक म्हणजेच काय? डोळे पटकन उघड झाप करणे. त्यालाच ब्लिंक असे म्हणतात. नेक्स्ट वन आहे स्टॅम्प युअर फीट. नेक्स्ट वन आहे स्टॅम्प युअर फीट. स्टॅम्प म्हणजे लास्ट लेसनमध्ये झालेला आहे. स्टॅम्प म्हणजेच आदळणे. स्टॅम्प म्हणजेच काय? आदळणे. युअर. युअर म्हणजे तुमचे. युअर म्हणजे तुमचे. फूट म्हणजे पाय. तुमच्या पायांना जोराने आदळा. तुमच्या पायांना जोराने आपटा. टू पुट युअर फूट ऑन द फ्लोअर व्हेरी नॉइजली विथ द फोर्स. फूट पाय. युअर तुमचे. युअर तुमचे. फूट पाय. ऑन द फ्लोअर. फ्लोअर म्हणजे जमिनीवर किंवा फरशांवर. व्हेरी नॉइजली. व्हेरी म्हणजेच खूप. नॉइजली म्हणजे आवाजाने. विथ युअर फोर्स. एकदम फोर्स देऊन, एकदम एनर्जी देऊन, शक्ती देऊन तुमचे पाय काय करा? जमिनीवर आदळा. स्टॅम्प युअर फूट म्हणजेच काय? तुमचे पाय जमिनीवर आदळा. नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड सिंग. फर्स्ट क्वेश्चन. लिसन टू द सॉन्ग गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 2. इथं आपल्याला टेक्स्टबुक पेज नंबर 2 काढायला सांगितलेला आहे. पहिला सॉन्ग लिसन करायला सांगितलेला आहे. दॅट आफ्टर फर्स्ट डू ओनली द ॲक्शन्स अँड देन सिंग द सॉन्ग अलॉंग विथ द ॲक्शन्स. फर्स्ट पहिला ॲक्शन्स करून घ्या. ॲक्शन सांगा मुलांना. दॅट आफ्टर सिंग अ सॉन्ग विथ अलॉंग विथ द ॲक्शन. दॅट आफ्टर स्टुडंट्सना सॉन्ग जो आहे सिंग करत करत ॲक्शन करायला सुद्धा सांगायचं आहे. फॉर द टीचर. द टीचर रीड द पोयम अलाउड. इथं टीचरनं जे पोयम दिलेलं आहे ते मोठ्यानं म्हणून दाखवायचं आहे स्टुडंट्सना. वन्स स्टुडंट स्टँड फेसिंग द क्लास अँड डज द ॲक्शन्स गिवन इन द सॉन्ग. एका स्टुडंटला क्लासच्या समोर उभा करा, फेस करा आणि त्या स्टुडंट्सला ॲक्शन्स करायला सांगा. अँड अदर स्टुडंट जे असतील ते सुद्धा त्याचं काय करतील? ॲक्शन फॉलोअप करतील. सेकंड क्वेश्चन आहे सिंग द सॉन्ग अगेन चेंजिंग द ॲक्शन ॲज शोन बिलो. खाली आपल्याला सॉन्ग दिलेलं आहे. त्या सॉन्गनुसार आपल्याला ॲक्शन करत करत ते काय करायचं आहे? सॉन्ग म्हणायला लावायचं आहे स्टुडंट्सला. कोणाला? स्टुडंट्सला. तर तुम्ही हे मुलांकडून ॲक्शन विथ ॲक्शन्स हे सॉन्ग म्हणून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन आहे थर्ड. रीड अलाउड द वर्ड्स गिवन बिलो अँड अंडरलाईन देम ऑन द टेक्स्टबुक पेज 2. काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत. तर टेक्स्टबुक पेज नंबर 2मध्ये हे वर्ड्स आहेत. रीड करत करत मुलांना हे वर्ड्स टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करायला सांगायचं आहे. फॉर द टीचर. टीचर्सनी तर फ्लॅश कार्ड्स यूज करायचे आहेत किंवा हे जे वर्ड्स दिलेले आहेत ते ब्लॅकबोर्डवर लिहून घ्यायचे आहेत आणि मुलांकडून ते प्रनाऊन्स करून घ्यायचे आहेत. मुलांकडून काय करून घ्यायचे आहेत? प्रनाऊन्स करून घ्यायचे. द स्टुडंट्स रिपीट अँड अंडरलाईन ईच वर्ड इन द टेक्स्टबुक. तर मुलं जेव्हा टीचर्स म्हणतील त्याच्या पाठीमागं मुलं रिपीट करतील आणि रिपीट करत करत असताना मुलांकडून हे वर्ड जे आहेत
टेक्स्टबुकमध्ये काय करून घ्यायचं आहे, अंडरलाईन करून घ्यायचं आहे. लेट अस टॉक. 4th क्वेश्चन, डिस्कस विथ युअर टीचर. डिस्कस विथ युअर टीचर. फॉर द टीचर encourage the student to talk and express their ideas. सेम लास्ट ज्या फर्स्ट लेसनमध्ये वर्कबुक सोल्युशनमध्ये जसं सांगितलेलं आहे तसंच सेम इथं टीचर्सने काय करायचं आहे, स्टुडंट्सला इन्करेज करायचं आहे, त्यांचे आयडियाज जे आहे ते एक्सप्रेस करायला सांगायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वूड हॅपन इफ यू हॅड नो टीथ. व्हॉट वूड हॅपन इफ यू हॅड नो टीथ. जर तुम्हाला दात नसेल तर काय होईल. जर आपल्यांना दात नसेल तर काय होईल. हे क्वेश्चन्स कोणाला विचारायचं आहे, स्टुडंट्सला विचारायचं आहे. तर विचारत असताना आन्सर अशा प्रकारे येऊ शकेल, इफ आय हॅड नो टीथ आय कॅनॉट स्पीक प्रॉपरली, किंवा इफ आय हॅड नो टीथ आय कॅनॉट च्यू द फूड प्रॉपरली. अशा प्रकारे 2 आन्सर्स आपण मुलांकडून विचारून घेऊ शकतो किंवा म्हणून घेऊ शकतो. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ यू क्लोज युअर आईज अँड ट्राय टू वॉक. व्हॉट विल हॅपन इफ यू क्लोज युअर आईज अँड ट्राय टू वॉक. म्हणजेच काय, जर तुम्ही तुमचे डोळे झाकून चालायचा प्रयत्न केला तर काय होईल. जर तुम्ही तुमचे डोळे झाकून बंद करून चालायचा जर प्रयत्न केला तर काय होईल. तर आन्सर असं येऊ शकेल, इफ आय क्लोज माय आईज अँड ट्राय टू वॉक आय विल लूज माय बॅलन्स अँड आय कॅनॉट वॉक प्रॉपरली. जर मी डोळे झाकून चालण्याचा प्रयत्न केले तर माझं बॅलन्स काय होईल, लूज होणार आहे. मी बॅलन्स करू शकणार नाही चालण्यासाठी आणि मी प्रॉपरली वॉक करू शकणार नाही, चालू शकणार नाही. नेक्स्ट वन आहे, थर्ड क्वेश्चन, कॅन यू से नो अँड यस विदाउट टॉकिंग हाऊ. कॅन यू से नो अँड यस विदाउट टॉकिंग हाऊ. तुम्ही काहीही न बोलता यस किंवा नो म्हणू शकता का. म्हणत असाल तर कसे म्हणणार. इथं हे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल, यस आय कॅन से नो अँड यस विदाउट टॉकिंग विथ द हेल्प ऑफ माय हँड अँड हेड. हँड म्हणजे आपण थंब दाखवून विदाउट स्पीकिंग आपण त्यांना थंब दाखवून ओके म्हणू शकतो. हँड्स वेव्ह करून हात हलवून नको म्हणू शकतो. हेड शेक करून आपण हा किंवा नो, यस किंवा नो असं म्हणू शकतो. नेक्स्ट वन आहे, हाऊ ओल्ड आर यू. यूज युअर फिंगर्स टू शो युअर एज. तर तुम्ही किती वर्षाचे आहात हे तुम्हाला दाखवायचं आहे. कसं दाखवायचं आहे, तुमचे फिंगर्स यूज करून दाखवायचं आहे विदाउट स्पीकिंग. तुम्ही किती वर्षाचे आहात हे कसं दाखवायचं आहे आपल्याला, विथ यूज युअर फिंगर टू शो युअर एज. तुमचं एज दाखवण्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे, तर फिंगर्स यूज करायचे आहेत. तर आन्सर काय येईल, आय एम 7 years old. हे तुम्हाला थ्रू द फिंगर्स दाखवायचे. कसे दाखवायचे आहे, थ्रू द फिंगर. नाव नेक्स्ट वन आहे क्लासवर्क. नेक्स्ट वन आहे क्लासवर्क और होमवर्क. फिफ्थ क्वेश्चन आहे, कॉपी द वर्ड्स गिवन बिलो. कॉपी द वर्ड्स गिवन बिलो. काही वर्ड्स खाली दिलेले आहेत. सिंग कॉपी करायचं आहे. वेव, टॅप, टच, ब्लिंक, बकल. अशा प्रकारे हे सगळे वर्ड्स वर्कबुकमध्ये आपल्याला कॉपी करायचे आहेत. 6th वन क्वेश्चन आहे, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द नेम्स ऑफ बॉडी पार्ट्स. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द नेम्स ऑफ द बॉडी पार्ट्स. इथं काही आपल्याला पिक्चर्स दिलेले आहे, तर ते बॉडी पार्ट्स आहेत आपले. काय आहेत, बॉडी पार्ट्स आहेत. त्यांचे जे वर्ड्स दिलेले आहेत, मिसिंग लेटर्स आहेत, तर ते मिसिंग लेटर्स तिथं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर फर्स्ट आहे हँड. हँडमध्ये यच दिलेला आहे आणि डी दिलेला आहे. तर मिसिंग लेटरच्या जागी येईल ए अँड डी. काय येईल, ए अँड डी येईल. नेक्स्ट पिक्चर आहे आईज. नेक्स्ट पिक्चर आहे आईज. आईजमध्ये ई आणि यस दिलेला आहे, तर मिसिंग लेटरच्या जागी वाय अँड ई येईल. काय येईल, वाय अँड ई. ई वाय ई एस आईज. नेक्स्ट वन पिक्चर आहे इयर्स. नेक्स्ट वन पिक्चर आहे इयर्स. तर आन्सर येईल
EARS, ears. EARS, ears. नेक्स्ट वन आहे नोज. नेक्स्ट वन आहे नोज. तर आन्सर येईल NOSE, नोज. NOSE, नोज. नेक्स्ट वन पिक्चर आहे फूट. नेक्स्ट वन पिक्चर आहे फूट. तर आन्सर येईल FOOT, फूट. FOOT, फूट. नेक्स्ट वन आहे आर्म. नेक्स्ट वन आहे आर्म. तर आन्सर येईल ARM, आर्म. ARM, आर्म. नेक्स्ट क्वेश्चन आहे फन टाईम. नेक्स्ट क्वेश्चन आहे फन टाईम. 7th क्वेश्चन आहे ड्रॉ लाईन्स टू मॅच द पेअर्स. ड्रॉ लाईन्स टू मॅच द पेअर्स. तर आपल्याला 2 ग्रुप्समध्ये पिक्चर दिलेला आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये आपल्याला हँड्स, लेग्स, टीथ अँड हेअर्स दिलेला आहे. तर खालच्या पिक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पिक्चर्समध्ये आपल्याला सॉक्स, हँड ग्लोव्ज, कोम अँड टूथब्रश अँड पेस्ट दिलेला आहे. तर हँड्ससाठी आपण काय यूज करतो? हँड ग्लोव्ज. हँडसाठी काय यूज करणार? हँड ग्लोव्ज. तर हँड्स आणि हँड ग्लोव्जचं इथं काय करा आहे? मॅच द पेअर करायचं आहे. सेकंड पिक्चर आहे लेग्स. लेग्ससाठी आपण यूज करतो सॉक्स. लेग्ससाठी आपण यूज करतो सॉक्स. तर लेग्स आणि सॉक्सचं इथं पेअर करायचं आहे, लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन आहे टीथसाठी आपण पेस्ट आणि टूथब्रशचा वापर करतो. आपण काय यूज करतो? पेस्ट अँड टूथब्रशचं यूज करतो. तर इथं मॅच द पेअर करून घ्यायचं आहे, टूथ अँड ब्रश अँड पेस्ट. नेक्स्ट वन आहे हेअर. हेअर कॉम कशानं करतो आपण? हेअर कॉम कशानं करतो? कॉमनं करतो. म्हणून हेअर आणि कॉम यांचं मॅच द पेअर करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे लेसन नंबर 1.2 क्लॅप युअर हँड्स हा वर्कबुक सोल्युशन आज आपण पाहिलेलं आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.